नमस्कार मित्रांनो, आज आपण सहकार्याची तत्वे हा चॅप्टर पाहणार आहोत। तर मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने 11वी आणि 12वी ही दोन सहकार्याची पुस्तके महत्त्वाची आहेत। त्याच्यामधून 15 क्वेश्चन, बँकिंग मधून 15 क्वेश्चन अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येणार आहेत। त्यामुळे बँकिंग आणि सहकार हे दोन विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर आपण ग्रुप मध्ये जे लेक्चर टाकलेले आहेत ते स्टेप बाय स्टेप पहा, बँकिंग पहा, त्याच्यानंतर सहकार पहा आणि पूर्ण आपलं लेक्चर सिरीज कंप्लीट करून घ्या। तसेच आपण ग्रुपवर आहे ना, काही शॉर्ट मध्ये फोटो टाकलेत, एक नोटबुक बनवा, आपण तसे शॉर्ट नोट टाकणार आहोत आणि ते लिहून घेत जावा, तर त्या शॉर्ट नोटवर सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो। ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। चला मित्रांनो, आजचा चॅप्टर चालू करूयात। तर आपण चॅप्टर मध्ये बऱ्याचशा गोष्टी रिपीटेड आहे, तर ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या हायलाइट करून घ्या, तेवढेच आपण पाहूयात। तर इथं काय महत्त्वाचं आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात। कोण येते एकत्र? आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व्यक्ती। या संस्था व्यवस्थित व सुरळीत चालवण्यासाठी काही मार्गदर्शक नियमांची आवश्यकता असते। याच अटीची व मार्गदर्शक नियमांचे रूपांतर पुढे सहकारी तत्वामध्ये झालेले आहे आणि सहकार्याच्या तत्वामुळे सहकारी संस्थांनी ठरवलेले उद्दिष्ट ध्येय साध्य करता येतील। सहकारी चळवळीची प्रगती साधण्यासाठी आणि विकासासाठी सहकार्याची तत्वाची गरज असते। ही सर्वसाधारण सहकार्याची तत्वे काय असावी, की जी जगमान्य असतील, सर्वांना मान्य असतील, या ज्या गोष्टी आहेत त्या ठरवलेल्या गेलेल्या आहेत। एखादी संस्था म्हणजे सहकार्य या डेफिनेशन मध्ये की सिंपल प्रमाणे कोणकोणते नियम असू शकतात, किंवा कोणत्या नियमाला मान्यता दिलेली आहे, त्याच्यामधून त्याची पुढे पुनर्रचना झालेली, ते सगळं आपण पुढच्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत। तत्वे याचा अर्थ वागण्यासंबंधी नियम असा करता येईल। सहकार संस्थेची वाढ, विकास आणि उद्देश साध्य करण्यासाठी ठरवलेले मान्य केलेले नियम म्हणजे सहकार्याची तत्वे होय। जसं आपली पीडीसी आहे, त्याच्यामध्ये आपण ही सहकारी संस्था आहे। ही सहकारी संस्था आपल्याला ठेवी स्वीकारतं किंवा आपल्याला कर्ज देतं, कृषीसाठी कर्ज देतं, इतरही लोन देतं। ह्या ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या सहकारी संस्थेनं, त्या संस्थेनं, त्या पीडीसीनं ठरवलेलं आहे की त्यांचा वाढ कुठं, त्यांचं कार्यक्षेत्र कुठं असेल, त्यांचा उद्देश नेमका काय असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी नियमामध्ये ठरवलेल्या आहेत आणि ती सहकार्याची त्यांच्यासाठी तत्वे आहेत। आणि जगाला सर्वमान्य असणारी तत्वे ही एक ठरवलेले की बाबा ह्या तत्वाला धरून तुम्ही तुमची तत्वे बनवायची। ती तत्वे तुम्ही जी संस्था चालवतात त्याच्यामध्ये इन्क्लूड असायला हवीत। तर काय सांगितलेली पुढे तत्वे, तरी तर काय, दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले, जलद आर्थिक विकासासाठी नियोजनाची कास धरली गेली। एकूण आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीत बदल झाले। त्यासाठी ऑक्टोबर 1964 ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर डी.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने तज्ञ समितीची नियुक्ती केली। आपल्यासाठी ही डेट महत्त्वाची, हायलाइट करून घ्या। ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर डी.जी. कर्वे हे महत्त्वाचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनेने ही तज्ञ समिती नियुक्ती केलेली। आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय संघटनेने कोणाच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती नियुक्ती केली होती सहकाराबद्दल, तर ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर जी.डी. कर्वे यांच्या। तर पुढे या समितीने सादर केलेल्या अहवालात सहकार्याच्या तत्वाची पुनर्मांडणी केली। इसवी सन 1966 व्हिएन्ना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेमध्ये सहकारी तत्वाला
जगमान्यता मिळालेली आहे. म्हणजे या समितीने काय केलं, परत या तत्वांची पुनर्मांडणी केली आणि 1966 मध्ये व्हिएन्ना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषद त्या जी तत्वे मांडली होती, पुनर्मांडणी केली होती, त्यांना जगमान्यता मिळाली गेली. मग पुढे काय झालं त्याच्यानंतर, डॉक्टर इयान मॅकफेरसन अभ्यास गटाच्या शिफारशीवरून इंग्लंडमध्ये मॅचेस्टर येथे 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषद 7 सहकारी तत्वांना पुनर्निर्धारित करून मूलतत्वे म्हणून मान्यता दिली. तर सहकारीचे मूलतत्व काय असतील, ही 7 मूलतत्वे, आणि ही कुठं मान्यता दिली, इंग्लंडमध्ये मॅचेस्टर येथे 1995 मध्ये दिली. आणि कुणाचा अभ्यास गट होता, डॉक्टर इयान मॅकफेरसन यांचा अभ्यास गट होता. तर मित्रांनो पुढे काय, सहकारी तत्वाचा अर्थ. सहकारी तत्वेमध्ये सहकारी संस्थांची उद्दिष्टे, ध्येय धोरणे, कार्यपद्धती, भविष्यकालीन यशस्वी वाटचाल, व्यवस्थापन इत्यादी बाबीच्या मार्गदर्शन नियमाचा संच होय. सहकारी तत्वामध्ये काय येतं, त्या संस्थेची उद्दिष्टे येतात, ध्येय धोरणे येतात, कार्यपद्धती, भविष्यकालीन वाटचाल कशी होणार आहे, त्याचं व्यवस्थापन कसं कोणत्या पद्धतीने केलं जाणार आहे, हे सर्व जे मार्गांच्या नियमाचा जो संच तयार होईल त्यांना सहकारीची तत्वे असे म्हणणार आहे. सहकारी संस्था उत्तम व यशस्वी चालवण्यासाठी काही मार्गदर्शक नियम तयार केलेले आहेत. याच मार्गदर्शक नियमांना सहकारीची तत्वे असे म्हटले जाते. ही तत्वे संस्थेने ठरवलेले ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरतात. या सहकारच्या तत्वाशिवाय सहकारी संस्था यशस्वी काम करू शकत नाही. व्यवहारात सहकारी तत्वांना यशस्वी वापर करण्यावरच सहकारी चळवळीचे यश आणि भवितव्य अवलंबून आहे. ही सहकारची तत्वे ठरवलेली आहे, सर्वमान्य, की जी आपण एखाद्या सहकारी संस्थेत इन्क्लूड केली पाहिजे, त्याशिवाय हे सहकार यशस्वी होणार नाहीये. त्यामुळे हे जे सहकारी चळवळीचे यश आणि भवितव्य त्या सहकारी तत्वामध्येच अवलंबून असणार आहे. ही कोणतीही संस्था असू द्या, ती चालवण्यासाठी त्याला काही उद्दिष्ट असतात, काही नियम असतात, काही ध्येय धोरणे त्यांनी ठरवली असतात. या नियमाच्या चौकटीतच राहून सहकार संस्था या यशस्वी होत राहतात. पुढे काय, सहकारी तत्वाची व्याख्या. आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार सहकारी चळवळीच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकारची तत्वे असे म्हणतात. तर आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना काय म्हणते की सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्वे असे म्हणतात. आपल्याला एक्झामला जास्त असं डेफिनेशन विचारतील असं सांगता येत नाही, कारण की क्वेश्चन वन लाईनर राहणार आहे. तरी पण आपल्याला माहित असावं ही डेफिनेशन कोणी बनवलेली आहे. तर डॉक्टर डी.जी. कर्वे काय म्हणतात, सहकारी चळवळीच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सहकारी कार्याचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम. तर डी.जी. कर्वे यांनी काय सांगितले, सहकारी कार्याचे संघटन नियम करण्यासाठी केलेले नियम. एवढंच लक्षात ठेवा, सहकारी कार्याचे संघटन नियमन हे कोणी सांगितले, डॉक्टर डी.जी. कर्वे यांनी सांगितले. आणि आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार काय सांगितले, सहकारी चळवळीचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या बाबी सांगितल्या. एवढे फक्त कीवर्ड लक्षात ठेवा. किंवा असं जर लक्षात ठेवलं, आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार त्यांनी काय सांगितले, व्यवहार्य नियमांना सहकारची तत्वे म्हटले. एवढं तरी लक्षात ठेवलं तरी चालेल. इथे लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय सहकार संघटना 1966 नुसार व्यवहार्य नियमांना सहकारची तत्वे म्हणतात आणि
डी.जी. कर्वे यांनी काय सांगितले, सहकारी कार्याचे संघटन आणि नियमन. एवढं लक्षात ठेवलं, या डेफिनेशन तुम्हाला लक्षात राहू शकतात. पुढे काय, सहकार्याची तत्वे सांगितले, काय प्रिन्सिपल सांगितलेत आपल्याला. तर या सहकार तत्वाची किती गटात विभागणी केली, 2. कोणत्या गटात विभागणी केली, सहकार्याचे पुनर्निर्धारित मूलतत्वे आणि सर्वसामान्य मूलतत्वे. विचारू शकतात, सहकारची तत्वे किती गटात विभागणी केलेली. पुढे काय, पुनर्निर्धारित मूलतत्वे. काय याच्यात सर्वसाधारणपणे जागतिक सर्व सहकारी संस्था या इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे 1995 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत पुनर्निर्धारित केलेले तत्वानुसार कार्य करते. किती तत्वे याच्यात, तर आपल्याला 7 तत्वे पाहिजे आहेत. कोणती 7 तत्वे, सहकारी संस्थेचे सभासद सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. सहकारी संस्थेत कोणत्याही पात्र व्यक्तीला सभासद होता येते. कोणत्याही व्यक्तीस सभासदत्वासाठी सक्ती केली जात नाही. सहकारी संस्थेचे सभासद स्वीकारणे किंवा संस्था सोडून जाणे हे पूर्णतः व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते. संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस सभासद होता येते. जात, वंश, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वर्ण, आर्थिक स्थिती इत्यादी कारणावरून प्रवेश नाकारता येत नाही. आणि जी व्यक्ती सभासद होण्यासाठी ज्या अटी असतात, जे नियम असतात, त्याची पूर्तता करते, अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते. आपल्याकडे समजा कृषी पतसंस्था असेल, त्या पतसंस्थेत आपल्याला समजा आता ठरवलं असेल त्यांनी की याच्यामध्ये जेवढे शेतकरी आहे त्यांना प्रवेश द्यायचे. त्यांनी ठरवलेला असतो आपल्या कृषी पतसंस्थेने की आपण आपल्या गावातले जेवढे सभासद शेतकरी असतील त्यांना याचे आपण सदस्यत्व देऊयात. आणि हे कुणा अवलंबून असतं, जे सभासद होतील शेतकरी असेल तर शेतकऱ्यांना अवलंबून असतं. त्यांना कोणताही फोर्स केला जात नाही तुम्ही यावंच असं म्हणून. तुमच्यासाठी हे खुले आणि ऐच्छिक असेल. पुढे काय आहे, सभासदांचे लोकशाही नियंत्रण. सहकारी संस्था या लोकशाही संस्था आहेत, त्यांचे नियंत्रण सभासदामार्फत होते. सहकारी संस्थेचा सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालावा असे हे तत्व सांगते. कोणत्या पद्धतीने चालवा, लोकशाही पद्धतीने. प्रत्येक सभासदाला एक व्यक्ती एक मत असा मताधिकार असतो. संस्थेचा दैनिक कारभार पाहण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेले व्यवस्थापक समितीमार्फत कामकाज चालते. म्हणजे त्यांनी ठरवले असेल की बाबा हे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील आणि यांचा दैनंदिन कारभार त्या कृषी पतसंस्थेचा पाहायचा आहे. त्यांचं नियंत्रण कसं असं, लोकशाही पद्धतीने. कारण लोकशाही म्हणजे एक व्यक्ती एक मत असतं. संस्थेचे सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासद अंतिम निर्णय घेतात. यातून सभासदांचे लोकशाही नियंत्रण हा हेतू साध्य होण्यास मदत होते. तर कृषी पतसंस्था असेल त्यांनी ठरवलं की 2 महिन्यांनी, वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी आपण सभासदांची बैठक घेऊयात. त्याच्यामध्ये आपल्या कृषी पतसंस्थेचा किती विकास झालेला आहे, किती लोकांना कर्ज दिलेले, कुणाला कर्ज दिलेले, कशा पद्धतीने दिलेले, त्याची तत्वे काय असतील, हे सर्व या वार्षिक बैठकीत ठरत असतात. आणि जे वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासद त्याबद्दल अंतिम निर्णय घेत असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कसं नियंत्रण असतं, लोकशाही पद्धतीचं त्याच्यामध्ये नियंत्रण असतं. पुढे काय, सभासदांचा आर्थिक सहभाग. सभासद सहकारी संस्थेच्या भाग भांडवलात सहभाग घेतात. लोकशाही पद्धतीने
त्याचे नियंत्रण करतात. सहकारी संस्थेचे भांडवलदारांचा मोबदला म्हणून जास्त व्याज देणे योग्य नाही. व्याज जास्त देण्यासाठी जास्त नफा मिळवणे आवश्यक ठरते. म्हणून सहकारी संस्थेने भांडवलदार मर्यादित प्रमाणात व्याज द्यावे. म्हणजे काय असतं की कृषी पतसंस्था आहे, त्यांनी ठरवले शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे, पण त्यांचं भाग भांडवल कसं असतं, सभासदांनी जे पैसे गुंतवलेले असतात, भांडवल ओतलेलं असतं ते कमी असतं. म्हणून जर सगळाच मोबदला त्या शेतकऱ्याला दिला तर पुढे कर्ज देण्यासाठी आपल्याला भांडवल पण पाहिजे त्या संस्थेकडे. त्यामुळे ते काय करतात, मर्यादित असे लोकांना म्हणजे जे भाग भांडवल देतात त्यांना मर्यादित असे नफा देतात. पुढे काय, संचालक मंडळ सभासदांच्या वार्षिक सभेत भांडवलावर किती व्याज द्यावा, किती व्याज वा लाभांश द्यावा याची शिफारस करतात. म्हणजे ते बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, जे वार्षिक सभा असते, ते ठरवतात की समजा भांडवल आहे त्याच्यामध्ये किती व्याज द्यायला पाहिजे, किंवा ज्यांचे शेअर्स आहे, ज्यांनी भांडवल गुंतवलेले, जे भागधारक आहे, त्यांना किती व्याज किती लाभांश द्यावा हे त्या सभेत ठरवलेलं असतं. संचालक मंडळाच्या सभेत ठरवलेलं असतं. त्या पद्धतीने सभासदांना त्याच्यावर लाभांश दिला जातो. संचालक मंडळाने सुचवलेल्या व्याजाच्या व लाभाच्या दरात सभासद कपात सुचवू शकतात किंवा व्याज देण्याबद्दल ठराव फेटाळू शकतात. सहकारी संस्थांनी भांडवलावर व्याज दिलेच पाहिजे असा याचा अर्थ नसून, भांडवलावर व्याज द्यायचे असेल तर मर्यादित प्रमाणात द्यावे. म्हणजे त्यांची एक वार्षिक सभेत ते ठरवले जातं की किती व्याजाचा लाभांश असावा, किती द्यावा, आणि त्या भांडवलावर जे व्याज आहे ते दिलंच पाहिजे असं नाही, कारण त्यांचं भांडवल आहे ना मर्यादित स्वरूपात असतं. तर त्यांनी त्याच्यातला फायदा सर्वच त्या सभासदांना दिला तर पुढे त्यांना काम करण्यासाठी भांडवल पण गरजेचं असतं. जर भांडवल संपून गेलं तर ती पतसंस्था म्हणजे पूर्ण मोडपळीस येईल. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार त्या सर्वसाधारण सभेनुसार ते निर्णय घेत असतात. इथं पण काय सांगितले, सहकारी संस्थांनी भांडवलावर व्याज दिलेच पाहिजे असा याचा अर्थ नसून, भांडवलावर व्याज द्यायचे असेल तर कसे दिले पाहिजे, मर्यादित प्रमाणात द्यावे. आपल्याला विचारू शकतात कोणत्या प्रमाणात द्यावे, तर मर्यादित प्रमाणात द्यायला हवं. मर्यादित व्याज देऊन शिल्लक राहिलेली रक्कम सभासद राखीव निधीत वर्ग करणे, विविध निधी निर्माण करणे, सामाजिक कल्याणासाठी निधीचा वापर करणे असे नियोजन करू शकतात. सहकारी संस्थेत जास्तीत जास्त 15% एवढा लाभांश जाहीर करू शकतात. किती टक्के, 15%. आणि उरलेला निधी ते प्रत्येक गोष्टीत म्हणजे समजा राखीव निधी, विविध निधी निर्माण करू शकतात. किंवा सामाजिक कार्य असेल कोणतं, की कोणतं समजा मेळावा असेल, समजा ठरवलं त्यांनी कृषी पतसंस्थेने आपण या वर्षी शेतकरी मेळावा घ्यायचा, ते कार्य करण्यासाठी त्या निधीचा ते वापर करू शकतात. पुढे काय, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. सहकारी संस्था लोकशाही तत्वानुसार चालते. अशा संस्थांमध्ये स्वायत्तता व स्वातंत्र्य या तत्वाला स्थान देणे महत्वाचे असते. संस्थेच्या प्रवर्तकापासून त्या संस्था चालकापर्यंत सर्वजण हे त्या संस्थेचे कार्यक्षेत्रात राहणारे असले पाहिजेत. म्हणजे आपण जेव्हा सहकारी संस्था स्थापन करतो ते निर्माण करण्यासाठी एखादा व्यक्ती किंवा समूह, ज्याला प्रवर्तक म्हटले जाते, नंतर त्याच्यामध्ये काही लोक ऍडिशन होतात की जे सामूहिक कार्य करतात. हे सर्व जेवढं एखादं गाव असेल, एखादा एरिया ठरवलेला असेल, त्या एरियातील ते व्यक्ती राहणारे असावे. पुढे, संस्थेतील कोणतेही व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र असले पाहिजे. नियोजन व धोरणाची अंमलबजावणी करताना सहकारी संस्थेला स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. जर सहकारी संस्थेला आपला विकास करायचा असेल तर त्यांना काय पाहिजे, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हे भेटलंच पाहिजे. जर त्यांना स्वातंत्र्य नसेल तर त्या व्यवस्थित चालू शकत नाही, स्वतःचा विकास घडवून आणू शकत नाही.
पुढे काय आहे? शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती. सहकाराचे भवितव्य सहकारच्या प्रसारावर, शिक्षणावर अवलंबून आहे. सहकारी संस्था ही प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना एकत्र येऊन स्थापन केलेली असते. संस्थेतील बहुतांश सभासद हे अल्प शिक्षित असतात. अशा संस्था प्रभावी, यशस्वी, भक्कम व विकसित होण्यासाठी सभासद, सेवक, पदाधिकारी, संचालक व सर्वसामान्य जनतेला सहकारचे शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती देण्याची गरज आहे. म्हणजे आपण कृषी पतसंस्था पाहिलं, त्याच्यातले शेतकरी असतात, ते जे सभासद असतात त्यांचं शिक्षण झालेलं नसतं, त्यामुळे ते प्रभावीपणे त्या संस्था चालवण्यासाठी थोडे कमी पडतात. त्यामुळे त्यांना सहकारचं शिक्षण, प्रशिक्षण आणि जी सहकारची जी तत्वे, जी माहिती आहे ते त्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. पुढे काय? सहकाराअंतर्गत सहकाराचे तत्व. हे तत्व सभासदांच्या समान आर्थिक गरजा उत्कृष्टरित्या भागवण्यासाठी सर्वांनी सुसंघटितपणे व समन्वय सहित एकत्रितरित्या काम करण्यासाठी आवाहन करते. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारच्या सहकारी संस्थांनी परस्परात स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून कारभार करावा हे अभिप्रेत आहे. एका संस्थेने दुसऱ्या संस्थेत सहकार्य केल्यास सहकारी क्षेत्राचा विकास अधिक चांगला होईल. या चळवळीच्या विकासासाठी व सभासदांच्या हित संबंधाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. या तत्वांना विकासाचे तत्व असे म्हटले जाते. सहकाराअंतर्गत सहकाराचे तत्व, याला कोणतं तत्व म्हटलं जातं? विकासाचे तत्व म्हटले जातं. हे आपल्याला विचारू शकतात. पुढे काय आहे की समजा एखादी सहकारी संस्था आहे, ते काय करतात? समजा देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत त्या एकमेकांसाठी स्पर्धा करत नाही, तर एकमेकांना सहकार्य करतात. की समजा एखादं शिक्षण, प्रशिक्षण किंवा एखादी माहिती असेल, एकमेकांच्या मदतीने एकमेकांना देत राहतात. असंच केलं तर सहकाराअंतर्गत सहकार ठेवला तर या सहकारी संस्थेचा विकास होणार आहे. त्यामुळे त्यांना विकासाचे तत्व असं म्हटलेले. सामाजिक बांधिलकी. सहकारी संस्था या सामाजिक कल्याणाकरता स्थापन केल्या जातात. समाजातील आर्थिक दुर्बळ असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन आपल्या आर्थिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात. त्याचबरोबर समाजाचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असतात. सहकारी संस्थांनी अधिकाधिक लोकांच्या इच्छा, आकांक्षा सहकारी संस्थेमार्फत साध्य करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सभासदांना चांगले आरोग्य सेवा पुरवणे, सहकारी वित्तीय सेवांचा विस्तार करणे, लाभदायी रोजगार पुरवणे, युवक व महिलांना सबल सक्षम बनवणे, त्यांचे राहणीमान उंचवणे इत्यादी सहकारी संस्थांनी आपले कामकाज सामाजिक हित व सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे. तर ज्या सहकारी संस्था असतात त्यांनी सामाजिक बांधिलकी राखली पाहिजे. ही जी आपली तत्व आहे त्याचा विस्तार केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी रोजगार पुरवला पाहिजे. युवक महिलांना सबल, त्यांना प्रशिक्षण, शिक्षण किंवा व्यवसायासाठी कर्ज असू द्या किंवा शेतकऱ्यांना बी बियाणे असावे, हे वेगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या पाहिजे. वाजवी किमतीत त्यांनी हे सहकार्य केलं पाहिजे. अशी सामाजिक बांधिलकी या तत्वात सांगितलेली आहे. तर आपण सहकाराची पुनर्निर्धारित मुदतत्वे पाहिली तर तुम्हाला विचारू शकतात सहकाराची पुनर्निर्धारित मुदतत्वे किती आहेत? तर 7 आहे. वरीलपैकी कोणकोणती आहेत असा पण प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, खुले आणि ऐच्छिक सभासदत्व, कुणालाही फोर्स केला जात नाही. सभासदांचे नियंत्रण कसे असते? लोकशाही नियंत्रण असते. सभासदांचा तिसरा आर्थिक सहभाग हे तत्व. चौथा कोणता आहे? स्वायत्त आहे आणि स्वतंत्र आहे. 5वा शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे आणि माहिती आहे. 6वा कोणता आहे? सहकाराअंतर्गत सहकार म्हणजेच विकासाचे तत्व आहे. 7वं काय? त्यांना काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे. हा चार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे.
ही 7 तत्वे आपल्याला एक्झामला विचारू शकतात. ही कधी आहे? 1995. सहकाराची सर्वमान्य तत्वे. या तत्वांची सरमिसळ करू नका. दोन्ही तत्वे एकमेकात घुसून नेमकी कुणाची काय हेच विसरून जासाल. तर सहकारची सर्व मान्य तत्वे कोणती आहेत? तर परस्पर सहाय्याद्वारे स्वावलंबन, रोखीचे व्यवहार, धार्मिक आणि राजकीय तटस्थता, सेवा तत्व, काटकसरीचे तत्व, अधिक्याचे न्याय वाटप. ही 7 तत्वे कशी सर्वसामान्य तत्व आहे. काय परस्पर सहाय्याद्वारे स्वावलंबन. परस्पर सहाय्याशिवाय स्वावलंबन होत नाही. परस्परांना सहाय्य करून स्वतःचा व संस्थेचा विकास करून घेण्यासाठी शिकवण सहकारात दिली जाते. परस्पर सहाय्य हा या संस्थेच्या सभासदांचा एकमेकातील संबंधाचा गाभा आहे. तर लक्षात ठेवा, परस्पर सहाय्य हा या संस्थेच्या सभासदांचा एकमेकातील संबंधाचा गाभा आहे. सर्व एकाकरिता व एक सर्वांकरता, म्हणजे इच फॉर ऑल अँड ऑल फॉर इच, हे सहकार चळवळीचे मुख्य तत्व आहे. हे तत्व लक्षात ठेवा, इच फॉर ऑल अँड ऑल फॉर इच, सर्व एकाकरिता व एक सर्वांकरिता. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यानंतर स्वतःच्या उन्नतीबरोबर इतरांचेही कल्याण करणे ही सहकाराची कार्यपद्धती आहे. म्हणजे एकमेकांना मदत करून सहकारची तत्व आपण अस्तित्वात आणणार आहोत. म्हणजे आपण एक मग मागे पाहिलं असेल, एकमेकास सहकार्य करू अवघे दरुसी पंत, हे जे तत्व आपण पहिल्या चॅप्टर मध्ये जे पाहिले तेच इथे सांगितलेले. कसे व्यवहार, कसे रोखीचे व्यवहार. सहकारी संस्थेमध्ये रोख व्यवहारचे तत्व अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या सर्व आर्थिक व्यवहार हे रोखीने करावेत असा तत्वाचा अर्थ सांगता येईल. सहकारी तत्वांकडे भांडवल मर्यादित असते, कारण सहकारी संस्थेचे सभासद हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात. आर्थिक संस्थेचे आर्थिक बळ टिकवायचे असेल तर सहकारी संस्थांनी उधारी व मालाची विक्री करणे योग्य नाही. उधारी व वस्तू विकल्यास पुढील रकमेचे प्रमाण वाढू शकते. परिणामी संस्था आर्थिक संकटात येऊ शकते. रोखीच्या व्यवहारामुळे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनते. हे दुसरं तत्व आहे. धार्मिक आणि राजकीय तटस्थता. सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असून संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. सहकारात कोणत्याही राजकीय व धार्मिक विचारप्रणी स्थान नाही. त्यामुळे सहकारी संस्था या गोष्टीपासून अलिप्त असणे आवश्यक आहे. सहकारी संस्थेची सर्व दारे जाती, धर्म, वंशाच्या लोकांसाठी खुली असली पाहिजे. आपला कारभार करत असताना राजकीय व धार्मिक विचारसरणीचा प्रभाव असता कामा नये. संस्थेचा निकोप वाढीसाठी सहकारी संस्था राजकीय व धार्मिक बाबतीतही तटस्थ असली पाहिजे. म्हणजे सर्वमान्य जी तत्व आहे त्याच्यामध्ये धार्मिक आणि राजकीय तटस्थ असली पाहिजे. त्याच्यात काय सेवेचे तत्व पाहिजे, की नफा मिळवणे हा त्यांचा गौण उद्देश असतो आणि तो कसा मांडला जातो, दुय्यम समजलं जातं. आणि मुख्य तत्व काय, सभासद असेल, समाज असेल, त्यांना सेवा देणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर हेच आपलं त्यांनी एक तत्व सांगितलेले सेवेचं तत्व.
पुढे काय, काटकसरीचे तत्व. सभासदांनी जास्तीत जास्त काट कसं करावी असे तत्व सांगते. म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेने आपला कारभार हा काटकसरीने चालवला पाहिजे. तसेच अनावश्यक खर्च, उधळपट्टी टाळली पाहिजे. आपल्या सभासदांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. यामुळे संस्था अर्थक्षम होण्यास मदत होते. साहजिकच सभासदांना बचतीची सवय लागते. यासाठी सहकारी संस्थेत काटकसरीचे महत्वाचे तत्व मांडले जाते. अधिकाचे न्याय वाटप ही सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळवणे नसून सेवा देणे असतो. तरीही संस्थांनी व्यवस्थापन खर्च भागून वाजवी नफा मिळवला पाहिजे. कारण कृषी पतसंस्था जरी असली, किती समजा चालवली असेल की शेतकऱ्यांसाठी, तरी शेतकऱ्यांच्या ठेवी, शेतकऱ्यांचं कर्ज जरी भागवलं असेल किंवा शेतकऱ्यांना कर्ज दिलं असेल, त्याच्यातून व्याज वसूल केला असेल, ते वाजवी टक्क्याने व्याज वसूल केला असेल, तरी त्या सहकारी संस्थेला नफा भेटला पाहिजे. जर नफा जर भेटत नसेल तर त्या संस्था डबघाईला येतील. संस्थेचे वर्षभर केलेल्या आर्थिक व्यवहारातून जे शिल्लक राहते त्याला आदित्य असे म्हणतात. आदित्य कशाला म्हणतात, समजा एक वर्ष आहे, त्या वर्षात समजा लोकांना आपण कर्ज दिले, त्यांनी त्याच्यातून परतफेड केली, त्याच्यावर जे व्याज भेटलं त्याच्यातून संस्थेचा कारभार चालवला, व्यवस्थापनाचा खर्च दैनंदिन भागवला, त्याच्यानंतर जे शिल्लक राहतं ते काय असतं, आदित्य असतं. अधिकातील 25% रक्कम राखीव निधीत जमा केली पाहिजे. उर्वरित नफा सभासदांनी केलेल्या व्यवहाराच्या भाग भांडवलाच्या प्रमाणात सभासदांमध्ये लाभांश स्वरूपात दिला जातो. हा लाभांश दर जास्तीत जास्त 15% असतो. जे भाग भांडवल त्यांनी गुंतवलेलं असतं, सभासदांनी जे शेअर खरेदी केले असतात, त्या शेअरचा नफा त्या संस्थेचं जे आधिक्य आहे त्याच्यातून काही थोडाफार दिला पाहिजे. आणि हा लाभांश किती टक्क्यापेक्षा जास्त, किती टक्के दिला पाहिजे, जास्तीत जास्त 15% मित्रांनो, हे आपल्याला ही सहकार्याची तत्वे, हीच तत्वे आपण किती पाहिले, 6 पाहिलेले. परस्पर सहाय्याद्वारे स्वावलंबन, रोखीचे व्यवहार, धार्मिक व राजकीय तटस्थता, सेवेचे तत्व, काटकसरीचे तत्व आणि अधिकाचे न्याय वाटप. ठीक आहे, याला काय म्हणतात, सहकार्याची सर्वसामान्य तत्वे. मी मागाशी जी पाहिली सहकार्याची पुनर्निर्धारित तत्वे, ही 7. तर पुढे आपण याचे थोडे MCQ पाहूयात. तर हे थोडं संज्ञा आहे त्या पावत जावा. काय सांगितले, सहकारचे तत्व, सहकार तत्व, सहकार चळवळीचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी व्यवहार असे नियम, जे नियम असतात त्यांना काय म्हणतात, तत्व म्हटलं जाते. राखीव निधी, काय राखीव निधी, वार्षिक नफ्यातून भविष्यकालीन गरजेसाठी बाजूला काढून ठेवलेली रक्कम म्हणजे राखीव निधी. लाभांश काय, भागधारक किंवा सभासदांमध्ये वाटप केला जाणारा वाढव नफा किंवा अधिक्य, याला काय म्हणतात, लाभांश. इथं काय, सहकारी संस्था ही आर्थिक दृष्ट्या कोणत्या व्यक्तींची संघटना असते, तर दुर्बळ व्यक्तींची संघटना असते. सेवा देणे हे सहकारी संस्थेचे कोणते उद्दिष्ट आहे, मुख्य उद्दिष्ट आहे. नफा कमवणे हे दुय्यम उद्दिष्ट आहे. तिसरं काय, सहकारी संस्थांमध्ये भांडवलदार, सहकारी संस्थेमध्ये भांडवलावर टॉट व्याज दिले पाहिजे. कसं दिलं पाहिजे, मर्यादित व्याज दिलं पाहिजे. पुढे काय, चौथा, सहकारी संस्थेचा कारभार टॉट पद्धतीने चालते. कशा पद्धतीने चालतो सहकारी संस्थेचा कारभार, तर आपण पाहिलेले लोकशाही पद्धतीने. सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला किती मत देण्याचा अधिकार असतो, तर एक सभासद एक मत. पुढे काय,
एक व्यक्ती एक मत हे काय आहे? काय सांगितलं होतं? डॉट डॉट हे जात धर्म पंथ विरहित तटस्थतेचे तत्व आहे. कोणते? फुले आणि याची सभासदत्व. काटकसरीचे तत्व कशासाठी आहे? अनावश्यक खर्च टाळणे हे काटकसरीचे तत्व आहे. सामाजिक बांधिलकी काय आहे? सामाजिक बांधिलकी म्हणजे सामाजिक कल्याण असतं. पुढे काय आहे? राजकीय हस्तक्षेप नसतो हे राजकीय अंधारमुक्तचे तत्व आहे. आणि एक व्यक्ती एक मत हे कायच आहे? लोकशाही कारभार हे याच उत्तर आहे. म्हणजे जात धर्म पद तटस्थतेचे तत्व हे चिक व खुले सभासदत्व काटकसरीचे तत्व जे आहे ते अनावश्यक खर्च टाळणे आहे. सामाजिक बांधिलकी जी आहे ती सामाजिक कल्याण म्हणून आहे. पुढे राजकीय हस्तक्षेप नसतो म्हणजे राजकीय अंधारमुक्त तटस्थतेचे तत्व आहे. एक व्यक्ती एक मत हे लोकशाही कारभार हे उत्तर याचे आहेत. चला तर मित्रांनो, हा चॅप्टर संपलेला आहे. आपण आता पुढचा चॅप्टर पण शिकणार आहोत. चला आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा चॅप्टर शिकलो.